रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो आज विठ्ठल तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे न पालटे एक न पालटे एक न पालटे एक पालटे एक भक्त भोळाची भाविक 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 न पालटे एक न पालटे एक न पालटे एक न पालटे एक भक्त भोळाची भाविक 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 तेरा नाश आहे पुढे नाश आहे पुढे तेरा नाश आहे पुढे हेरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे 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 आनेने गर्भवास आनेने गर्भवास नेने गर्भवास आनेने गर्भवास एक विष्णूचा चिदास 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 तेरा नाश आहे पुढे तेरा नाश आहे पुढे तेरा नाश आहे पुढे तेरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे 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 तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे 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 तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे
नाम विठोबाचे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे येरा नाश आहे पुढे येरा नाश आहे पुढे येरा नाश आहे पुढे येरा नाश आहे रे पुण्य सरता उघडे 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 विठोबार कुमार हे विठोबार कुमार जय विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार हे विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 दोन कुंड्या उचलून ठेवा पाठीमाग कुंड्या आहे ही एक नाही एक इथं ठेवा इथं माझ्याजवळ आणा इथं आणा हे इथं एक ठेवा इथून एक ठेवा ए पोरा इकडे आणखी तिकडे कुठे आला जमला दिशा बी चांगलं दिशा नाही काम बी भागलं पुढे या आता थोडं थोडं सरका पुढे न पालटे एक भक्त भोळाची भाविक हेरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे नेने गर्भवास एक विष्णूचा दास हेरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे येरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत न पालटे एक भक्त भोळाची भाविक एरा नाशा हे पुढे पुण्य सरता उघडे। आज या पवित्र दरबारामध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ
देहुनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. एकनिष्ठतेने आणि भगवंताच्या नामाने मनुष्याच्या जीवनामध्ये काय प्राप्ती होते, काय मिळतं आणि मनुष्याचा अधिकार काय निर्माण होतो तो सांगणारा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथा पारायण सोहळा 114 वर्षापासून या अखंड या भूमीमध्ये ग्रामस्थ भजनी मंडळी व रेडगाव बुद्रुक निफाड या पुण्यभूमीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. अनेक वर्षाची जुनी परंपरा आहे. परमार्थिक क्षेत्रामध्ये हा परमार्थिक वसा वारसा लाभलेलं हे एक संप्रदायातलं जुनं गाव आहे आणि आज या पुण्यभूमीमध्ये सेवा करण्याचा योग आलेले ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा आमचे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज बाळू काका यांच्यामुळे आज या पुण्यभूमीच्या दर्शनाचा योग आहे. जमलेली सर्व संत मंडळी, संत सज्जन, मायबाप, माता माऊल्या, पुरुष वर्ग, भजनी मंडळी, गायक मंडळी सर्वांच्या मध्ये उपस्थित राहून थोडा वेळ आपण भगवंताच्या आणि तुकोबारायांच्या या अभंगाचा आश्रय घेऊन आपल्या मतीनुसार बोलणार आहोत. एकनिष्ठतेने जीवनामध्ये काय प्राप्त होतं आणि एक साधना केल्यानंतर जीवनामध्ये काय बदल होतो तो सांगणाराचा अभंग. प्रपंच असो वा परमार्थ असो, दोन्ही क्षेत्रामध्ये एकनिष्ठतेला मोठं महत्त्व आहे बघा. प्रपंचामध्ये सुद्धा एकनिष्ठता महत्त्वाची आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा एकनिष्ठता महत्त्वाची आहे. पण आपल्याला असं सापडतं की परमार्थातही एकनिष्ठता राहिलेली नाही आहे आणि प्रपंचामधली तर एकनिष्ठता कुठं पाकिस्तानला गेलेली पत्ता नाही बस. पण एकनिष्ठतेनं केल्याशिवाय संसार नाही, एका विचारानं केल्याशिवाय संसार नाही, एक ध्येय धरून केल्याशिवाय संसार नाही. मग परमार्थ तर श्रेष्ठच आहे. संसारात जर एकनिष्ठता पाहिजे, संसारात जर एक विचार पाहिजे, संसारामध्ये जर एक ध्येय पाहिजे तर परमार्थामध्ये असायलाच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. एकनिष्ठ राहण्यामध्ये मोठा फायदा आहे. प्रापंचिक जीवनामध्ये एकनिष्ठता धरली तर महाराजांनी प्रापंचिक जीवनामध्ये एकनिष्ठ राहणारं एक उदाहरण आहे पतिव्रता आणि परमार्थामध्ये एकनिष्ठ राहणारं उदाहरण आहे भोळ्या मनाचे आमचे वारकरी संत. संसारात पतिव्रता एकनिष्ठ आहे. काय एकनिष्ठ आहे? महाराजांनी वर्णन केलं. पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी बस. तिच्या जीवनात दुसरं काही नाही. एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या समोर जर एखादा पुरुष, एखादी माता माऊली अन्य पुरुषाचं वर्णन करू लागली तर ती काय करते? काहीतरी काम आहे म्हणून निघून जाते, श्रवण करीत नाही. पण सर्व भावे पती ध्यानी म्हणे तसं पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तसं संप्रदायामध्ये एकविध भक्ती आहे आपली. महाराज म्हणतात एकविध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. बाबा, एकनिष्ठ राहण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहे की आपला तर भाव महत्त्वाचा आहे, पण एकनिष्ठ कुणाबद्दल राहिलं पाहिजे? जो आपल्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतो त्याच्याबद्दल. जो आपलं काही करून म्हणजे प्रपंच केला, पती केला आणि पातिव्रत्य धर्म कसा सांभाळावा? जर भाजी आणून द्यायचं त्याच्या हातात नाही तर आपल्याला सर्व गोष्टीची पूर्तता करणारा समर्थ जर भेटला तर मग मात्र आपल्याला तो धर्म काय करावा लागतो? स्वीकारावा लागतो. दारू पितोय, रोज मारतोय, खाण्यापिण्याची वांती आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहून प्रपंच करणं हे जगातल्या कोणत्याही पतिवृत्तीला जमू. ती काय करते? माहेरात राहणं पसंत करते, नाही का? हे तसंच आहे आपलं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला समर्थ जर मिळाला, एखादा योग्य मिळाला, एखादा अधिकार संपन्न देवाची प्राप्ती जर आपल्या जीवनामध्ये झाली तर माणसं दुसऱ्याकडं काय करतात? अपेक्षा करतच नाहीत. ज्याच्या सानिध्याने आपण परमार्थ करतो तो जर कमकुवत असेल तर मग मात्र दुसरीकडे लोक लक्ष घालतात. विठ्ठला विठ्ठला. एक तुकोबाऱ्याचं प्रमाण सांगतो, अर्थ सांगत नाही. अर्थ तुमचे तुम्ही मनानं लावा. आदिल्या भ्रतारे
कामनो हे पुरा मग व्यभिचारा टेकलीशे विठ्ठला खाण्यापिण्याची जी इच्छा आहे तसं आम्हाला महाराज म्हणतात की या जगतामध्ये देवही समर्थ आहे आमचा आणि संतही समर्थ आहेत, पण आम्हाला दुसरीकडे काही पाहण्याची गरजच नाही। आमचा देव समर्थ आहे। किती समर्थ आहे? ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी। किती समर्थ आहे? पाषाणाच्या मुखी बैसला दरधूर, त्याचे मुखी चार कोण घाली, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती दोन्ही वाढवतो नाही का? हे तसं आहे। आमचा देव समर्थ आहे म्हणजे किती समर्थ आहे? त्याच्या एवढा समर्थ या जगामध्ये कोणीच नाही। वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, पाने हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे। एवढा अधिकार आहे त्याचा। वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेनं हलत नाही असा सत्ताधीश आम्हाला मिळालेला आहे। आपण दुबळे आहोत, आपल्याकडं सामर्थ्य नाही काही नाही, पण मोठ्याचा आश्रय झाल्यामुळं आपल्याला मोठे बाजारात फिरणारं ते रस्त्यानं फिरणारं कुत्रं श्रीमंताच्या घरापुढे बसलं तर त्याला किंमत येते। मूळ कोणता महाराज कुत्रे म्हणले कुणाच्या घरा? पाटलाच्या घरापुढे बसलंय। आता पाटलं नाही राहिले, आता आमदाराच्या घरापुढे बसलंय, खासदाराच्या घरापुढे बसलंय म्हणले। जुन्या काळात चालायच्या पाटील का नाही का, माली पाटील, पोलीस पाटील आहे श्रीमंत लोक। आता आमदार खासदार मंत्री हे श्रीमंत म्हटलं। एवढं यांना आहे असं म्हटलं। लोक मारायला सुद्धा काय करतात? घाबरतात, त्याला दगड हाणताना घाबरतात का? ते समर्थाच्या द्वारात बसलेले आहे। तसं जीवनामध्ये एखादा समर्थ भेटला की आपल्याला सर्वच गोष्टी प्राप्त होतात। फक्त समर्थाचा आश्रय होणं महत्त्वाचं आहे, आश्रित होणं महत्त्वाचं आहे। ज्ञान मिळतं 1, प्रसिद्धी मिळते 2, मोठेपणा प्राप्त होतो 3, आणि आपला धाक लोकांवर पडतो 4, पैसा मिळतो 5। विठ्ठला महाराज म्हणतात देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, आणि त्याच्या द्वारामध्ये कुत्र झालं तरी परवडले मोठेपण आहे। आपण कसे आहेत? आपण असामान्य आहेत। आपल्याकडे काहीच नाही महाराज, टिकणारी प्रतिष्ठा नाही, टिकणारं शरीर नाही, टिकणारं ज्ञान नाही, टिकणारी गोष्ट आपल्याकडे कोणतीच नाही। सगळं वाया जाणारच आहे, एके दिवशी संपणार आहे। सौंदर्य राहणार आहे का? असं नाही राहणार। पावडर लावून तर दुपारी बघा वाटणं झाली तोंड नाही का? सकाळी क्रीम पावडर लावून बेजार व्हायला, दुपारच्या वेळेला जर पाहिलं तर त्यालाच वाटायला हे माझंच तोंड आहे का? काल परवा एका आमच्याकडे आश्रमामध्ये एक बाळूका हे आले होते, शिवराम महाराज, नवरदेव नवरी पाया पडायला। तुमच्याकडे नवरदेवनीच म्हणलं, नवरदेव नवरीच ना आपल्या। आता काही इंग्रजी शब्द असला तर काय सांगा नाही का? नवरदेव नवरी आली होती पाया पडायला। मग एकाच्या स्टेटसला पाहिला होता मग नवरी देवाचा त्या फोटो, आणि ते पाया पडायला मला वेगळेच दिसले। ते ग्रुपला येतं ना कुणाचं लग्न झालं काय झालं, मग मी ते फोटो असा काढायचा, बघायचा, त्या बाईच्या तोंडाकडे बघायचं, त्या फोटोच्या तोंडाकडे पाहायचं। मग त्याला विचार काय रे ही फोटो कोणाचा आहे? हिचाच आहे म्हणला ना। म्हणलं हिचा काही नाही म्हणला, हिला त्या दिवशी हे केलेलं होतं काय मेकअप नाही, गिलावा गिलावा हे बिताडा असंच आहे म्हणला, ह्याला गिलावा केलेला होता। विठ्ठला विठ्ठला कधी कधी काय होतं, उन्हाचा चैत्रात वैशाखात कार्यक्रम असतात, वरून कापडी मांडव असतात, मग उन्हामध्ये बसावं लागतं। मग घरी गेलं की कोणीतरी म्हणतं बघा नाना आता म्हणले काय झाले बघा, चेहरा काळवंडला आहे। सांगायचं कशासाठी? सगळ्या गोष्टीत बदल होणार आहे, टिकाऊ काहीच नाही।
कला टिकाऊ नाही, ज्ञान टिकाऊ नाही, सौंदर्य टिकाऊ नाही, सामर्थ्य टिकाऊ नाही, माणसाचा जन्मच टिकाऊ नाही, ते बाकीचं काय सांगत बसावं नाही का? हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा जन्म आहे, काही टिकाऊ नाही, सगळं संपणार आहे. पण एखाद्या मोठ्या महापुरुषाचा जर आश्रय घेतला तर मग मात्र आपलं काहीच संपू शकत नाही. कीर्तीही राहते, सौंदर्यही राहतं, सामर्थ्यही राहतं, ज्ञानही राहतं. आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लोक आपल्याला विसरत सुद्धा. ज्ञानोबरायला कोण विसरल? तुकोबरायला कोण विसरेल? जोग महाराजाला कोण विसरेल? जर एखादा विसरला तर त्यांचं काही, त्यांची कीर्ती आबाधित आहे. मग जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिर. त्यांनी काय केलं? त्यांनी अनन्यता बाळगली, एकाचाच आश्रय घेतला आणि एकाच्याच निष्ठतेनं राहिल्यामुळं जगात त्यांची कीर्ती राहिली. विठाला विठाला आपण दुर्बळ आहोत. नाथ महाराज म्हणतात, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, 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 दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशानी माली दरिद्राची, अवदशानी माली दरिद्राची, हरिमुखी गाता हरपणे चिंता, हरिमुखी गाता हरपणे चिंता. अवदशानी माली दरिद्राची, अवदशानी माली दरिद्राची, हरिमुखी गाता हरपणे चिंता, हरिमुखी गाता हरपणे चिंता. आपण असामान्य लोखंड आहे, पण परिसाला लागल्यावर काही त्याच्यात लोखंडाचा भाव काय? किती रुपये किलो आहे? 10-20 रुपये असेल नाही? हा, 70 आहे का? त्याचाही भाव वाढलाय. कलियुगात गाणे म्हणणाराचा वाढलाय तर लोखंडाचा का वाढलाय? विठाला हरिपाठ पाठ नसताना 40,000वर गेले लोखंड. 70 आता आम्ही लहानपणी मोडीवर घातलेलं, मला काय माहिती. आणि लक्ष करा, ते 70 रुपये किलोचं लोखंड जर परिसाच्या सानिध्यात गेलं, परिसाचा संबंध आल्यावर 70 रुपये किलो न विकल का 70,000 रुपये तोळ्यानं विकल? 70,000 रुपये 80. तुम्हाला लय पक्का भाव माहिती. म्हणजे माणसाली 10-5 हजाराचा भाव कमी जास्त जमत नाही. लगेच वाढला. लोखंडाचा विळा परिसा लागला, मागिली या मोला मागू नये. तसंच आहे दुर्बळाची कन्या. आपण दुर्बळ आहेत, पण हरिकृपा होता भक्ता निगती द्वंदे, आणि नाचती स्वानंदी हरिरंगी. महाराज दृष्टांत सांगते. एक राजा, जुन्या काळातली गोष्ट आहे. एक मोठा राजा होता आणि त्याला महाराणी शोधायची होती, पण महाराणी मिळतच नव्हती. महाराज खूप गावगाव फिरायचा, मध्यस्थी लोकाला सांगायचा, म्हणायचा तुम्ही बघा तुम्ही बघा तुम्ही बघा तुम्ही बघा. पण सगळे जे जे स्थळं आली ती त्याला नापसंतच व्हायची. एके दिवशी रथात बसून राजा चालला होता आणि एक मुलगी आपल्या ओटीमध्ये गौऱ्या वेचू लागली. गौऱ्या गरिबाची होती, गौऱ्या वेचू लागली. आणि ती राजाची दृष्टी तिच्यावर पडल्याबरोबर राजाने विचारलं प्रधानजीला, प्रधानजी ही एवढी सुंदर राजकन्या कोणाची? म्हणलं एक राजकन्यानं ही दरिद्रेशी खाल्ले त्या झोपडपट्टीतल्या याची मुलगी आहे. म्हणलं असं? मला पसंत आहे. काही करा पण एवढी मिळाली. ही तर मला मिळायला काय अवघड आहे का? चला हिच्या बापाच्या घरी गेले तर ते झोपडपट्टीमध्ये घर, वरून छप्पर नाही, सगळं छोटंसं घर, डोक्याला पत्र लागायलेत
राजा असा किरीट कुंडल घालून गेल्याला महाराज म्हातारं झोपल्याला त्या पुरीची माय मरून गेलेली तिला भाऊ काय करायचं उघड ठेवून तरी कीर्तनात मारलेली तिला कोणीच नव्हतं मला बाप आपला पडलेला काय बाजूवर महिना जाऊन गौऱ्या फिरू याचा इकायच्या लोकांनी जगायचं झालं आपलं खायचं प्यायचं बस एक ती राजा आल्यावर म्हातारं झोपलेलं होतं तिथंच चूल तिथंच बाज काळी जर भांडी घरात नाही वाकडा पडलेल्या सगळ्या गावातल्या लोकांनी फेकून दिलेली फोटो तिनं घरात लावलेली कपडा नाही काही नाही म्हातारं झोपलं होतं राजा गेला राम राम मामा म्हातारा म्हणला भातचा कोणी नाही मामा राम राम मामा कोण आहे मी या नगरीचा राजा महाराज तुम्ही का आलात अहो म्हणले आमची इच्छा आहे की तुमची जी एकुलती एक कन्या आहे आणि ती कन्या आम्हाला मिळावी अशी आमची काय म्हटले आमची गंगी होय म्हणले ते आमची गंगी आणि तुम्हाला का हो पण महाराज मलाही देव वाटल्या पण लावायच काही नाही म्हणलं माझ्यापाशी लावाय कळालं का काय हुंडा भांडा काही नाही माझ्याकडे तुम्हाला दिला राजा म्हणला मामा हुंडा नको मामा फक्त दुसरं काही नको म्हणलं मला ते राजा नटला महाराज लग्न लागलं अख्खं गाव गंगी म्हणून हाक मारित होतं आता गंगी म्हणता येईल का नाही आणि भाजत पडलेलं म्हातारं सोन्याच्या चमच्यानं खाऊ लागलं राजाचा सासरा म्हणून पाय दाबाय 2-3 माणसं उचलाय 2-3 माणसं ती चेअर बसायला वारा घालायला 2-2 आणि हे महाराज बोलता येईना डोळ्यानं दिसना पण राज दरबार बघू लागलं दुर्बळाची कन्या समर्थाने बापाची अवदशा संपली पोरीची हे तसंच आहे महाराज हे नासका देह नाशिवंत देह वाया जाणारा देह चांगल्या माणसाच्या संताच्या देवाच्या नादाला लागला की याची एवढी किंमत कुणालाच येत नाही मला किमतीला कमीच नाही साधा हे हस्ती घरात आणल्या 10 दिवस इटाळ बघायचं कवा गंगत नेऊन टाकेल म्हणून बेतळावर एखादा फोटो पोरगा त्यावर ठेवते आणि नातरुणाच्या काळात बाबा आजाचा काढते आणि बापाचा लावते पण हयात देहानं जर परमार्थ केला आज शेकडो वर्ष होऊन गेले आमच्या जोग महाराजाला आजही लोक जोग महाराज की जय म्हणतात नाही 700 750 750 700 वर्षाच्या जवळ ही आमच्या महापुरुषांना झाले निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई महाराज सोपान काका महाराज तुकोबाराय महाराज एकनाथ महाराज आजही काय आहे त्यांचं कारण त्यांना समर्थ देवाचं काय घडलेलं आहे सानिध्य घडलेलं आहे जीवनामध्ये आपली एकनिष्ठता असली आणि समर्थ आपल्या जीवनामध्ये मिळाला की माणसाला बदलायची गरजच पडत नाही विठाळा विठाळा आपलं उलट आहे जीवनामध्ये काही दुःखाचे सुखदुःखाचे प्रसंग घडले की आपण देवापासून दूर जातो आणि महापुरुषाचं उलट आहे जीवनात काही वाईट घडलं की ते उलट देवाच्या जवळ जातात आपण हाय 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 म्हणत बसतो असं व्हावं का तसं करावं का म्हणले तुम्ही सप्ताहामध्ये दरवर्षी कीर्तनला यायचं यंदाच्या वर्षी दिसलं नाहीत कशासाठी ऐकायची म्हणलं कीर्तन कशासाठी ऐकायची अहो ते नाही हो दरवर्षी तुम्ही पुढे बसून ऐकायचं म्हणून म्हणायलो ऐकलं ते चुकलं म्हणलं ऐकून आमचं काय झालं यंदाच्या वर्षी म्हातारी गेली ना म्हणलं आपली मी एवढा देवदेव करून म्हातारी माझी मराव का कशाला कीर्तन ऐकायचं म्हणलं बा ऐकू नको म्हातारीच्या मागं तूच आहे काही नुकसान होऊ द्या ना नुकसान होऊ द्या काही शेतीचं होऊ द्या द्राक्षाचं होऊ द्या कांद्याचं होऊ द्या माणसं लगेच कुणावर रुजतात देवावर रुजतात आणि म्हणतात काय खरं आहे देव नाही असं तशा भूमिका लोकांच्या निर्माण होतात पण महापुरुषाचं शिका जीवनामध्ये काही जरी झालं तरी पडता जड भारी 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 नेमा नटळे निर्धारी नेमा नटळे निर्धारी नाही अनिक प्रमाण
काय हो द्या पडता जड भारी नेमा नटळी निर्धारी नाही अनिक प्रमाण तण धन तृणजन बायको मेली तरी महाराज म्हणतात बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली बरे झाले देवा निघाले बरे या दुष्काळे पिढा गेली दुष्काळे आटीला द्रव्य नेला आणि स्त्री एक अन्न 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 करिता थोरल्या होत्या आईसाहेब रुक्मिणी आईसाहेब मालक काहीतरी खायला आणून द्यावं काय द्यावं दुष्काळ पडला होता 21व्या माझी पातला शेकाळ महाराजाचं वय 21 वर्षाचं आहे ऐन उमेदीचं तुकोबाराव 21 वर्षाचे होते आणि त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते बरं का कोणतं साल आहे ते 1630 महाराज त्या वर्षी 21 वर्षाचे होते तुकोबाराव आणि मग तुकोबारायांचा शिवरायांचा संबंध 4-5 वर्षाचा आला फार काळ नाही थोडासा दुष्काळ पडला होता गुरंढोरं मरू लागले बायको सुद्धा मेली पण थोडी सुद्धी उलट भामचंद्रावर जाऊन 15 दिवस अखंड भगवंताचं भजन केलं 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार साधना सोडली नाही कारण त्यांचा धर्मच तो आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म 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 निर्धार हे वर्म चुकून ये निर्धार हे चुकून निर्धार हे वर्म चुकून ये निर्धार हे चुकून निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास निष्काम निष्ठळ विठ्ठली निष्काम निष्काम निष्ठळ विठ्ठली हा त्यांचा धर्म आहे स्वधर्म आहे कोणता निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये त्यांचं निर्धार देह जावो वाचवा राहो काय व्हायचे ते जरी आकाश वर पडो ब्रह्म गोळ भंगा जाये वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा आपलं माहिती आहे रामायणातला एक प्रसंग आहे पहा एक माकड होतं आमच्या रामरायाच्या त्या वेळेला
त्या माकडाचं नाव होतं गंधमादन. काय होतं? गंधमादन. त्या गंधमादनाचं असं वैशिष्ट्य होतं की त्याच्या शरीराचा सुगंध येत होता. काय यायचा? सुगंध. ते कुंभकर्ण युद्धासाठी आलेले आहेत बघा. आणि ते गंधमादनाला पाहिल्याबरोबर त्यांनी उचललं गंधमादनाला, असं नाकाला लावून फुलचा सुगंध घ्यावा का नाही, असं असं लावलं. विचारलं कोणता परफ्यूम मारलास? त्यांनी सांगितलं 6 महिने झालं तुझ्यासारख्या इकडंच फिरत आलोत म्हणले आम्ही. परफ्यूमचं दुकानच भेटलं नाही. माझ्या अंगचाच आहे, हे माझ्या अंगाला सुगंध आहे म्हटलं. असं वा. हां, एखाद्या माणसानं चांगला सुगंध मारावा आणि कीर्तनात पुढं बसावं, प्रसन्न वाटते. आणि एखादा असं मारून येते जेवल्याला बाहेर पडावं काय काय असं वाटतं मला. त्याला सुद्धा प्रमाण आहे ना, मर्यादा आहे की किती मारावं त्याला. पण आता आपल्यावर पैसे देऊन घेतलंय त्याने, शरीर त्याचं, मारणारं ते. हा पण कशाला म्हणा, पण ते काय होते नीट पुढी बसल्यामुळं वास मावली. आणि काही काही माणसं बस समोर येऊन बसले, त्यांच्या संतुष्टी आनंद वाटला. हे बघा, चांगलं राहणं गुन्हा नाही, चांगलं राहण्याचा अतिरेक करणं गुन्हा आहे. चांगला गुन्हा नाही. चांगले कपडे घालायचे आता तुमच्यासारख्याला मिळतात, का घालू नाही तुम्ही? घाला, चांगलं मस्त राहा. जीवन पुन्हा पुन्हा नाही. चांगलं राहा, चांगलं खा, शरीर व्यायाम करा, चांगल्या माणसाचा ऐका, गाथा ग्रंथ ज्ञानेश्वरीसारखी ग्रंथ वाचा. जीवना 4 माणसं जात असताना आपल्या शरीराची दुर्गंधी येऊ नये म्हणून थोडं अंगावर मारा, स्वच्छ राहा, दात घासा. मला आणखी कळालं नाही, त्या गंधमादनाला असं पाहिलं, कुंभकर्ण संतुष्ट झाले गंधमादनावर. वा वा. हे काय रे तुझं नाव? माझं नाव का? श्रीराम. जय श्रीराम. म्हणजे माकडे त्या रामाच्या सैन्यातल्या काय पूर्ण माणसाची नाव रामच आहेत का? माकड म्हणतो हो, आम्ही सगळे रामच आहेत. बरं असं कर, मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे. एकदाच म्हण मी रावणाचा. किद्दा म्हण? एकदाच म्हण मी रावणाचा, तुला सोडून देतो. ते काही 1000 रुपये घेऊन बदलणार होतं. किती वेदांत सगळा कळणार नाही, आणि हा वेदांत. अरे एकदाच म्हण रावणाचा, मी श्रीरामाचा आहे. का म्हणू? का येऊणे मज श्रीरामाचे पायी, का अवज्ञा करू लवलाही. का येऊणे मज श्रीरामाचे पायी. काय कमी आहे म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ? अरे ज्यांनी सर्व काही दिले त्याचंच नाव घेणं महत्वाचं आहे. कोण कुठला तू ज्याचं नाव घेतोस त्याचा माझा संबंधच नाही. अरे पण संबंध कसा नाही? रामाचा म्हणलास तर मी तुला चिरडून मारून टाकेल, आणि रावणाचा म्हणलास तर मी तुला जिवंत सोडून देईल. ते म्हणला रामाचा म्हणून मरण्यात जे आनंद आहे ते रावणाचा म्हणून जगण्यात नाही. म्हणला जगण्यात आनंद नाही, रावणाचा म्हणून जगण्यात काय आनंद आहे? काही नाही. रामाचा म्हणून आनंद आहे. म्हणून आज मेलो तरी चालेल, पण मी त्याचं नाव घेणार नाही. महाराज शेवटी त्यांनी असं हातावर धरलं, असं असं चोळलं, फेकून दिलं. हाडासकट बुगा होऊन गंधमादन पडलं. संध्याकाळी रामप्रभूनं जिवंत केलं, तो विषय वेगळा. पण वानर असून निष्ठा सोडली नाही. पण हे दुर्मिळ चित्र जगतामध्ये पाहायला मिळतं. नाही तर आपल्याकडं अहो देव नाही, माणसं नाही, मित्र नाही, देव बदलण्याची सुद्धा पद्धत आहे. महाराज ते ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केले. आघवेन गावद्वारी आहे वजैशी विठाला विठाला उगाणार आहे क्षणभरी. सोमवारी देव वेगळाच, मंगळवारी देव वेगळाच, बुधवारी वेगळाच, गुरुवारी वेगळाच, शुक्रवारी वेगळाच, शनिवारी वेगळाच, रविवारी, पौर्णिमेला वेगळा, चतुर्थीला वेगळाच, आमुषाला वेगळाच. आपल्याकडं देव सुद्धा आपण बदलतो. आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते आत्मिक समाधान का मिळत नाही? एके ठिकाणी खोदा, कधीतरी पाणी लागल. रोज इथे खड्डा तिथे खड्डा केला तर पाणी लागणार नाही. तसं एकाचाच आश्रय धरून राहा, जीवनात काहीतरी प्राप्त होईल. विठाला विठाला
कुणाच्या म्हणण्यामुळं आपली इष्टदेवता बदलू नका, कुणाच्या सांगण्यामुळं बदलू नका. त्याच्याकरता ज्या ग्रंथात विठ्ठलाचं नाव नाही ते ऐकूच नका म्हणले महाराज. आमच्या तुकोबरायचा स्पष्ट अभंग आहे, म्हणे विठ्ठल ब्रह्मणो हे त्याचे बोल नाही कावे. ज्याच्यात विठ्ठलाचं नाव नाही, रामकृष्ण हरी नाही, रामकृष्णाचं वर्णन नाही, असा किती भला मोठा ग्रंथ असला तरी बधीर व्हावे तहे ठाई विठ्ठला. ऐकायचंच कशाला? एकजण मला ऐकायचं कशाला म्हणजे महाराज एवढे ग्रंथ कशाला निर्माण केले? अरे ग्रंथ आहेत समाधान देणारे नाहीत, समाधान देणारे हेच ग्रंथ आहेत. नाही गीता भागवत ज्ञानेश्वरी रामायण. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबा. कोणताही ग्रंथ आहे का पण त्याच्यात एवढं आलं पाहिजे, पुंडलिक वरदा आलं पाहिजे, रामकृष्ण हरी आलं पाहिजे, पंढरीनाथ भगवान की आलं पाहिजे, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. एवढं कशात देव जा तिथं जाऊन ऐकायला हरकत नाही. आता काही काही कीर्तनानं देवाचं नावच नाही पण पुंडली असल्यामुळं कीर्तन आहे की. मी कळच लक्षात येतं तुमच्या. आता काय काय कीर्तनाचं आता आम्हाला ऐकायचा योग येतो शिवराम महाराज. लोक नाना लय मोठा महाराज झालाय ऐका या बाबा. हो मी येतो, येडा मोकळाच आहे मी. आता काही काही परिसरातले लोक महाराज नाना आता ते बघा तुमचंच कीर्तन ठेवायचं होतं म्हणते बरं का तोंडावर. काय म्हणते तुमचंच कीर्तन ठेवायचं होतं पण काय झालं कुठपर्यंत तुम्हाला त्रास द्यावा. मी ओळखीतोय बरोबर कावळा आहे तुमचंच कुठपर्यंत बेजारी. काही नाही आपल्या नानाला आपण बोलू, चांगली खुर्ची टाकून असं भिताडाला बसू आणि कीर्तन ऐकायला. बघ काय तुमची इच्छा आहे त्याला मग काय करायचं आपल्याला. विरोध प्रतिरोध करायला पाहिजे पण 2-4 माणसं असली तर विरोध करावा. आता 99% तसलेच झाले असल्यामुळे विरोध करावा कुणाला. भाजीत एखादा खडा असल्यावर काढून टाकून गपचिप खायला पण खड्याचीच भाजी केल्यावर हे तसा काळ कमी होतं तोपर्यंत विरोध केला पण आता हे बोकाळलं सगळं. मग आपण काय काय करायचं आपल्याला जाऊन बसायचं. मग तिथं गेल्यावर लक्षात येतं अरे अरे नाव कीर्तन आहे पण मध्ये काही नाही. पण त्याच्यात 2 गोष्टी असतात, रामकृष्ण हरी, रूप पाहता लोचेनी, विठ्ठल विठ्ठल, विठोबा रुक्माई, पुंडलिक वरदा, ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल जे जे. एवढं तर आपल्या मायबापाचं आहे का नाही. मग मध्ये काही का बोल ना विठ्ठला. तसं हे आहे का काय का अरे बाबा हे अलंकार आहेत, गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. श्रवण करा. वेद आहे, शास्त्र आहेत, ग्रंथ आहेत पण ते कसे आहेत महाराज ते असे दिसायला चांगले. दृष्टांत सांगतो लक्षात येईल. एक श्रीमंत घरची बाई आणि जुन्या काळामध्ये आपलं असं सोने नाणे भरपूर. मग तिनं काय केलं घरामध्ये तिच्या घरामध्ये 10-5 किलो सोनं होतं आणि सोनं होतं ते एके दिवशी मकर संक्रांत आली ना आता जवळ. तिला वाटलं यंदाच्या संक्रांतीला ती किलोचं हेच घालून जायचं काय हे हो नाही आपलं लोखंड आहे हार नाही हो मला तितक्या येड्यात काढू नका. आपलं लोखंडाचा गज काय म्हणते त्याला सागर लोखंडाचा गजासारखं आपलं ती काहीच त्याला अलंकार वगैरे काही केलं नव्हता. ती घरामध्ये ती होतं काम सोन्याची काम सरी काम. त्याला काही दागिना वगैरे केलेला नाही काही नाही. तिला वाटलं लोक 2-4 ग्रामचे असले दागिने मी कांबच गळ्यात घालून जाते म्हणून त्याला 2 छिद्र पाडले आणि गळ्यामध्ये दोरीनं काम बांधून गेली. प्रत्येक बाया म्हणलं हिच्या डोसक्यावर परिणाम तर झाला. हिला अक्कल तर नसेल काम घालून कुठे येतात का. मला एकीने विचारलं ती बाया का माझ्याकडे पाहुणा बायका का हसतायत. तिने सांगितलं वेडे
एवढी किलोची काम घालून येण्यापेक्षा एक कर हे काम नेऊन मोड आणि 5-5, 10-10 तोळ्याचे दागिने करून जर गळ्यात घाली असती तर लोकात इज्जत वाढली असती. तसे वेद शास्त्र पुराण कांबीसारखे आहेत महाराज. ते ऐकायला बरे आहेत, उद्धाराचे, त्याच्या मागं चालणं महत्त्वाचं आहे. पण आपल्याला जर आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर हेच ग्रंथ पाहिजेत. कोणते? गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, रामायण, हरिपाठ, माईचे गाणे, बापाचे गाणे. आता सर संपलं. आता एकच आले, लय अवघड हाय गाड्या. काय आता सर मागं पडलं बघा, एक 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 पडलं, आई पडली, सगळं पडलं. आता त्याच्याशी कीर्तनच नाही. अवघड हाय गाड्या मग आहे बापरे. पण हे आपल्या कल्याणाचं आहे, हे आपल्याला दिशा दाखवणार आहे. म्हणून विठ्ठलाच्या बद्दल एकनिष्ठ राहिलं पाहिजे. महाराज एक सांगू, एका महापुरुषाचं हे बघा असं आहे, मी सांगतो तुम्हाला. ते महात्मा जिवंत आहेत, त्यांच्या गडावर कीर्तन होतं माझं. त्र्यंबकराव सानप गुरुजी, वैष्णवगड शिंदखेड राजा, शिरोळकराच्या फळावरले वारकरी आहेत. घरी गेल्यावर यूट्यूबवर नाव टाकून बघा, मोठा अधिकारी महात्मा आहे, मोठा अधिकारी महात्मा. कीर्तन ठेवलं माझं, अभंग काहीतरी घेतला आणि त्याच्यात मी प्रमाण म्हणलं, वैष्णव जन तो तेने कही पीर पडाई, असं म्हणलं हो मी. आणि म्हणल्यानंतर त्यांनी कीर्तन सुटल्यावर थोडी नाराजी व्यक्त केली. जवळ गेलो, दर्शन घेतलं. गुरुजी येतो, त्यांना नाना म्हणतात लोक सगळे, नाना येतो. आड बाजूला घेतलं बोलून, नाना सगळं कीर्तन चांगलं वाटलं पण टाळावरती तसलं म्हणलेलं बरं वाटलं नाही. आपल्यासारख्याने टाळावर, महाराज म्हणले ते पद, अरे म्हणले आपण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निळोबा आहे, यांचे प्रमाण सोडून टाळावर म्हणायचेच नसतात. सानप गुरुजीनं सांगितलं आणि माझी हवाच उतरली. विठाला विठाला, याला म्हणायचं एकविधामी श्रीपती. बरं, एकविधामी न धरू पालट. काही प्राण जरी गेला तरी महाराज आपल्या संप्रदायाशी, आपल्या धर्माशी, हो आपल्या देवाशी, आपल्या साधनेशी, आपल्या मायबापाशी, आपल्या कुळाचाराशी एकनिष्ठ राहिलंच पाहिजे. विठ्ठला. दुसरं उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती आहे धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्माला आलेले वाघ होते. वाघ ते औरंगजेबच होता ना. कोण होता ते? त्याला मारणारा औरंगजेब. बरोबर आहे की मी हुशार आहे हो. महाराज म्हणायला लागला म्हणे संभाजी महाराजांना, तुझा धर्म सोड आणि माझ्या धर्मात ये, मुलगी देतो, राज्य देतो, सगळं तुला काय पाहिजे ते देतो. पण त्यांनी सांगितलं काही जरी झालं तरी मी माझा धर्म सोडणार. अरे जी आमच्या डोक्याला शेंडी राहावी म्हणून माझ्या बापानं आयुष्य घातलं. आमच्या पिता शिवाजी महाराजांनी कशासाठी झुंजले? शेंडीसाठी आणि गंधासाठी झुंजले. की शिवाजी महाराजांनी एवढं बेजार झाले कायसाठी? ख्रिसमस साजरा कराय. आज तेच आहे की ख्रिसमस. ख्रिसमस का ख्रिसमस? चांगली चांगली माणसं टीटस ठेवायला. आज काय बापू आज द्या रे बाई, कॅमेरे लावले ती. कॅमेरे कीर्तनात लावणं म्हणजे इस्तू पात्रात गेलं. विठाला 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 याच्यासाठी छत्र शिवाजी महाराज लढले का? डोक्याला शेंडी राही म्हणून. आज तुम्ही आम्ही हातानं कापून टाकल्या शेंड्या आहे का कुणाच्या डोसक्याला? नाही. शेंडी गंध लावायची कुणाला जाण आहे का? नाही. महाराज जायच्या नाही. ते तुमच्याकडे धर्माबद्दल भाषण करले ते बोडकेच महाराज. याला शेंडी नाही, टोपी नाही, गंध नाही, काही नाही महाराज. पण छत्रपतींनी एवढे कष्ट केले. संभाजी महाराज म्हणतात ते कष्ट वाया घालू का? प्राण गेला तरी चालेल पण मी माझा धर्म सोडणार नाही. अशा सळया गरम केल्या लोखंडाच्या, विस्तवामध्ये लाल भडक केल्या. स्वीकारच धर्म नाही म्हटल्यावर महाराज अशा त्या सळया डोळ्यात घातल्या. म्हणा ऐकताना कसं तरी होतं नाही का?
तुकडे 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 शरीराचे केले, पण तरी सुद्धा आपला धर्म बदलला नाही. असे एकनिष्ठ 72 पुरुष पूर्वी होऊन गेले, म्हणून धर्म इथपर्यंत आला. तुमच्या आमच्यासारख्याचा 25 डिसेंबरला ख्रिसमस, 31 डिसेंबरला 30 बरोबर ना, 31 पिऊन पडलेले सगळे आले जवळ. बघा आता आजपासून तयाऱ्या सुरू असतील. कुठलं कोंबडं आणायचं आहे, कोणता खांबा आणायचा आहे, कोणाच्या मळ्यात जायचे. आजपासून कसा धर्म टिकल आपला? टिकल नाही बाबा. हातानं धर्म धोक्यात घालायला लागले. अरे गुढीपाडव्यासारखा श्रेष्ठ नववर्षाचा सण असताना कशाला खर्चीपष्ट, कशाला खष्टीपष्ट करायला तुम्ही? त्यानं सगळं फष्टीपष्ट होऊन गेलं, काही राहिलं नाही. मग आपल्यानं नाही, हे महापुरुषाचं वर्णन आहे. मग जीवनात काही झालं तरी ते बदलत नाहीत. कोण? अभंगाच्या पहिल्या चरणात. न पालटे का, न पालटे का, न पालटे का, न पालटे का, न पालटे, न पालटे का, न पालटे, न पालटे का, 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 न पालटे का. भक्त भोळा चे भाविका, भक्त भोळा चे भाविका, भक्त भोळा चे भाविका, भक्त भोळा चे भाविका. आहे नादास आहे पुढे, हे नादास आहे पुढे, आहे नादास आहे पुढे, हे नादास आहे पुढे. न पालटे एक काही झालं तरी आपली भूमिका बदलत नाहीत. कोण? भक्त भोळाची भाविक. एक निष्ठा असतात. कसे? जसं बाळ आपल्या आईशिवाय कुणी मांडीवर घेऊ द्या शांत होत नाही. एरजिया पराबिया रंबे हुनी बरबिया, काय त्या कराव्या बाळके तेने, तैशी तैशी माय बरी नाही का? मग तशी त्यांची अवस्था आहे. महापुरुष काही झालं तरी भोळ्या मनाचा भाविक, सर्व भावानं देवाला सर्वस्व म्हण. तुका म्हणे प्राण करा देवाशी, त्यांनी सर्वस्व देवाला समर्पित केलं. असं मीराबाईचं उदाहरण घ्या. राष्ट्रसंत मीराबाईंना आई विष पाजायला घेऊन आली वाटेत. बापान पडलं, जा जिला दूध पाजून मोठं केलं तिला विष पाजून मार. मीराबाईच्या आई जवळ रडायला लागलेले आहेत. बघा म्हणतात, मीरा अगं मी दूध पाजून तुला मोठं केलं, वाढवलं, हे दिवस पाहण्यासाठी का ग? सोड ना त्या कृष्णाचा छंद, काय घेऊन बसलीस? मीराबाई म्हणतात, नाही आई, तुझं काम तू कर, माझं मला करू दे. तू पातिव्रतेपणा सांभाळ, नवऱ्याचं ऐकून तुला जे सांगितले कर, आणि मी सुद्धा माझा भक्ताचा धर्म सांभाळते. विषका प्याला राजा जी ने भेजा, पिबत पिबत मेरा हाजी रे, पग घुंगरू बांध कर नाची रे. विष पेलं पण भगवंताला सोडायला तर याला म्हणायचं भक्त भोळाची भाविक. भाविक शुद्ध मन, देवावर बसले निष्ठा. काही जरी झालं, अहो प्रल्हादाचं चरित्र घ्या. बापाने एवढा त्रास केला. प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, प्रल्हादाशी पिता करीतो
दासी महाराजांत प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी. प्रल्हादाला त्रास केला. भावार्थ रामायणात उभे सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम स्मरता सर्वदा समूळ दुःख बाधाचे दिली. महाराजांनी बोलून सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या पण तरी सुद्धा परिस्मरे मनी नारायण कड्यावरून लोटून दिलं. अनन्यास चिंतयंतो माम ए जन पर्युपासते. महाराज अशी त्यांची अवस्था आहे की देवाशिवाय दुसरं काही नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. काय आता देवाला हिरण्यकश्यपूला देव वाईट वाटला. प्रल्हादाला देव मायबाप वाटला. ते महाराज समुद्राच्या किनारी एक जण चालला होता म्हटले आणि जात असताना त्याला समुद्राच्या किनाऱ्यावर काय सापडला मोती सापडला. मोती सापडला. सापडल्यावर त्यानं त्या समुद्राच्या किनाऱ्यावर लिहून ठेवलं की समुद्रा एवढा उदार या जगात कोणी नाही. आणि थर्स्टी फस्टला फिरायला गेलेले होते मायबाप मध्ये. आता बोंबलत निघाली बघा आता तयाऱ्या सुरू आहे. आणि ते जात असताना ते दोघं जण नवरा बायको इकडे बसले काठावर लेकरू पाण्यात दिलं बुडालं मेलं. तिनं लिहून टाकलं समुद्रासारखं निष्ठुर कोणी नाही. एकानं लिहिलं समुद्रासारखं उदार कोणी नाही आणि एकाने लिहिलं समुद्रासारखं निष्ठुर कोणी नाही. दुसरं एक जण पुढे जाऊ लागलं. उन्हाळ्या हे आपलं थंड पाण्यामध्ये पडलेलं समुद्रासारखं शांत काही नाही. त्याच्या पुढे एक जण पाणी पिऊन बघितलं होतं. त्यानं लिहिलं समुद्रासारखं खारट कोणी नाही. आता चौघाची मतं एक आहेत का? एक म्हणतं समुद्रासारखं उदार नाही, एक म्हणतं समुद्रासारखं निष्ठुर नाही, एक म्हणतं समुद्रासारखं शांत नाही, एक म्हणतं समुद्रासारखं ज्याचा त्याचा विषय. लाट आली त्या लिहिलेलं सगळ्यांना पुसून टाकलं आणि गेली वाहून. हे तसंच आहे. कुणाच्याबद्दल काय आहे आपण ते पाहू नये. आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं. आपल्या दृष्टीने विचार करा. देवावर बदलण्यासारखी वेळ येऊ शकते पण देव बदलण्यासारखा आहे का? काय कमी पेलं त्याने? हवा त्याची आहे, पाणी त्याचे. अहो ते हवा आणि पाणी सोडा. ही हवा कुणामुळे? त्याच्यामुळेच आहे. दिले इंद्रिय हात. आपल्याला हात आहेत. हात काय काय काम झाले हातानं. सिगरेट फुकाय आले, तंबाखू चोळाय याच हातानं टाळी. ज्याला हात नाही त्याला कसं आहे? आपल्याला पाय आज काय काही लोकांनी कंठ आहे गाण्याचा. लांबून लांबून लोक बोलवायलेत महाराज. वाजविणार गाणार कोणी दिले हे? हो आता हे आमच्यासारखे 450 किलोमीटर प्रवास करून कशामुळे? इकडं माणसं नाहीत का? हे माणसं नाहीत. कोण आहेत हे? माणसं आहेत. देवाची कृपा. गप्पा मारले की झालं खाऊन पिऊन पुन्हा. देवाची कृपा आहे. वाचा त्यानं दिली, डोळे त्याने दिले, नाक त्याने दिले, कान हात पाय सर्व काही त्याचंच आहे. मग एवढं ज्या परमेश्वराने आपल्याला दिलं त्याच्यावर आपण बदलायचं नाही. हा दृढ निश्चय महापुरुषाने ठरला. आठवीन पाय रात्रंदिवस पांडुरंगा. पण काही झालं तरी ते देवावर बदलत नाही. आणि जे जे देवावर बदलले, ज्यांनी ज्यांनी देव बदलला आणि प्रपंचामध्ये गुंतले त्यांची काय स्थिती होते? ध्रुव चरणामध्ये येरा नाच आहे पुढे. येरा नाच आहे पुढे. येरा नाच आहे पुढे. येरा नाच आहे पुढे. येरा नाच आहे पुढे.
वा वा माणसं म्हणू लागली की ओळखायचं वा वा आपल्या आणखी वाणीत काय आहे पुण्य. इकून प्रमाण म्हणलं की बसले म्हणले महाराज बोलताना मध्ये काढत असेल म्हणलं की ओळखायचं आपलं पुण्य संपलं. विठाला 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 विठाला. पुण्य असल्यावर काही आमचे वक्ते बाबा वगैरे माणसं काही यांच्याकडे काही हे होते शब्द गोड होते पण तरी लाखो समाज ऐकायला पुढं का पुण्य होतं ना. त्या पुण्याची गणना कोण करी. मोकळे मन रसाळ वाणी. जयाच्या महाराज म्हणतात की सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प आणि तया फळाचे हे द्वीप पातले प्रभू म्हणता नाही. तशी अवस्था आहे. तुकाराम वा बरोबर आहे. कुठे गेले तुकाराम? हा आमचे गुरुबंधू आहेत ज्येष्ठ. वारकरी शिक्षण संस्थेचे आहेत. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. इतक्या वर्ष सेवा साधना जीवनामध्ये केली आणि ते पुण्य फलद्रूप झालं की मग वा 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 टेजन तुका म्हणे साठी गुण मग आवडायला लागतं लोकांना. आणि पुण्य संपलं की काही नाही महाराज आपलं बोललं मग बायको ऐकत नाही. बायको आपण ती म्हणत असते मालक तुमच्या पाया पडते पण तुम्ही काही ते ब्रह्मज्ञान सांगू नका आता. अगं पण 5,000 माणसात कीर्तन केलेला माणूस आहे. केलं तेव्हा केलं आता तुमच्या पाया पडते तुमची काही बडबड. हा ना पुण्य होतं झालं महाराज लवकरच कीर्तन सोडलं. आणखी तासभर जरी चाललं असतं तरी आम्ही मांडी मुली आम्ही रेडगावचे रेडगावचे कोणतं रेडगाव हे संतोष म्हणला 2 रेडगाव आहेत आमच्याकडे. एक म्हणला काळ्याचं म्हणले गोऱ्याचं आहे का. अशी जीवनामध्ये साधना महत्वाची आहे. पण पुण्य संपलं की पुण्य सरता उघडे लोक उघडे. जसं कपडे अंगावर गेल्या थंडी तसं महाराज जीवनात पुण्य संपलं की मनुष्याचं जीवन उघडं पडतं. त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही. यश राहत नाही, अवदारी राहत नाही, लक्ष्मी राहत नाही, काही राहत नाही. त्याचं दैन्यवाणी जीवन होऊन बसतं. पण ज्या महापुरुषांचं पुण्य संपलं नाही त्यांच्या जीवनात मात्र कोणतंच दुःख येऊ शकत नाही. पण महाराज म्हणतात नेणे गर्भवास एक विष्णूचाची दास. आता गर्भवासात दुःख काही सोपं आहे का? महाराज म्हणतात गर्भवासाचे दुःख गाडे नाकी तोंडी कृमी किडे विष्टाले पचहुकडे. गर्भवासाचे दुःख गाडे नाकी तोंडी कृमी किडे कवना पुढे सांगावे. मातेची उदर कुहरी पचोनी विष्टेजा दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. एखाद्या खोलीची लाईट बंद असावी, पंखा नसावा आणि खिडक्या लावलेल्या असाव्यात. 5 मिनटं माणसाला मध्ये बसा वाटलं हा झालं. काय झालं? मरत होतो महाराज. एकदा काय झालं बघा ज्ञानोबराच्या सोहळ्यातली गोष्ट आहे बाळू काका. मी आपलं चालता येत नाही म्हणून त्या गाडीत बसून असतो ना सकाळ चलू वाटण तेवढं चालायचं आणि पुन्हा दुपारून मग आपलं ऊन पडलं की गाडीत बसून पुढे जाऊन 20व्याला ठेप्याला बसायचं. हे बघा कुणी काही म्हणू दे आपल्याला जेवढं जमतंय तेवढं करायचं. उभा टाकून कीर्तन अरे बसून उभा टाकून काय बदल व्हायला लोकात काय यांना घ्यायला सोगच. बसून कीर्तन असते का? तू तंबाखू खाऊन करलास तेच आम्हाला आणि हो बसून जाऊ नका तर का जग काय म्हणते त्याच्याकडे बघायचं नाही. आम्ही कधी बघितलं नाही. आपले माधवबाबा नाहीत का? माधवबाबा इगतपुरीकर गुलेबाबा त्यांनी सांगितलं नाना सुखानं करतोय का आपण? नाही. मस्ती म्हणून करतोय का आपण? नाही. मौज म्हणून करतोय का आपण? नाही. उलट म्हणले आपल्यासारख्या माणसाने हे कीर्तनच नाही करायचं आणि बाजूला जर गेलो तर मग बोकाळल म्हणले सगळं. पण कसं का होईना पण कीर्तन करा, बसून राहू नका. महापुरुषाच्या वय ऐका लक्ष करा. मग आपलं चल वाटत गाडीमध्ये बसून गेलो पण ते ड्रायव्हर गैरादी बघा. मी गाडीत झोपलो आणि त्यानं गाडी लॉक केली गेलं निघून. गाडी उन्हात उभी. गाडी कुठं उभी? उन्हात. तरडगावच्या मुक्कामाची गोष्ट आहे. आणि त्या तरडगावला तिथं काही झाड नाही काही नाही ह्याच्यावर त्या पालखी तळावर गाडी लावली उन्हाचा कार
आणि येतो म्हणून जे गेलं जे महाराज उष्णता वाढली आणि ते जाऊन एका झाडाखाली मस्त झोपलं आणि मी गाडीच. पण काय बंद झाला? श्वास बंद झाला ना. मोबाईलमध्ये बी चार्जिंग नाही, त्याच्याच खिशात दोन्ही मोबाईल. एखाद्या नियम घेतलेल्या माणसाला तिथून ते नाही. मग गाडीच्या काचामध्ये असे वर यायला लागल्यावर मधून काचावर खप खप हाणायला सुरुवात केली. पण ते काच तरी फुटतोय आपल्याला. एक वारकरी कोणीतरी दिंडीवाला मनुष्य घागर घेऊन जाऊ लागला आणि त्यानं पाहिल्यावरती माझ्या लक्षात आल्यावर ती मोठ्यानं ओरडलं या गाडीचा ड्रायव्हर. मग ते उठून आले ड्रायव्हर. आता काय झालं आरडायला? काही नाही, वरी जाऊन आलोय म्हणून खाली. म्हणजे सांगायचं बंद गाडीमध्ये अर्धा तास बसलं तर कधी. पण आईच्या उदरात किती दुःख आहे. पण महापुरुषाला हे दुःख नाही. गर्भवासी दुःख नाही जाता, हृदय असता नाम तुझे, हृदय असता नाम तुझे. दुःख नाही, काही नाही महाराज. का नाही? अहो मला सांगा, 12 वर्ष शुकदेव आईच्या उदरात राहिले, दुःख असतं तर राहिले असते का? उलट महात्मे म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी, 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 सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्ही. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, पुन्हा पुन्हा जन्म मागतात. त्याचं कारण त्यांना दुःख नाही. नेने गर्भवास. कोण? एक विष्णुदाची दास. विष्णुदास जे आहेत त्यांना गर्भवासाचं दुःख नाही. जातो येतो आम्ही, जातो येतो आम्ही, जातो येतो आम्ही देवाचे सांगात. आम्ही जातो येतो, आम्ही जातो येतो, आम्ही देवाचे सांगात. येतो आम्ही, जातो येतो आम्ही, जातो येतो आम्ही देवाचे सांगात. येतो आम्ही, जातो येतो आम्ही, जातो येतो आम्ही देवाचे सांगात. गात देव नाम, तुका म्हणे गात देव नाम. तुका म्हणे दास देव नामा. माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. जातो येतो आम्ही देवाचे नेने गर्भवास. बर, एक विष्णूचाची दास. एक विष्णुदास आहेत जे विष्णूचे दास आहेत. विष्णूचाची जो दास आहे तो, त्याला गर्भवास नाही म्हणे. रानाश आहे पुढे पुण्य सरता उघडी. एकदा भजन करा विठोबा. काय मला आमच्याकडे काही नाही, पण 50 कीर्तनं झाली नसतील का बाळू काका? परिसरात 50-1 कीर्तनं झाली असतील, पण
लोक आता ते खडक ओझरला 2-4 वर्षापासून तारीख आहे, वर्षभर राहिलं. एकदा तर असं झालं महाराज, एवढा पाऊस, खडक ओझरला पाऊस, आणि येवला सोडला की जे पाऊस सुरू झाला, भयंकर पाऊस. येवल्याच्या पुढं गाडी काचावर पाणी दिसणार. ते इथं तुमच्या वाट्यात कुठं पूल नाही का, ते इकडं अलीकडे यायचं आणि पण इकडे ते लासलगावून येताना कोटमगावच्या पुलाखाली हे महाराज गाडीच पाण्या सगळे, गाडीत पाणी शिरायला. म्हणलं आता काही नाही, राम नाम. पण बाळू काका म्हणले नाही ना, या आता आम्ही काही नाही, आलात तसं. किती लोक समाधानी. नुसतं गेलो, त्यांनी सांगितलं जेवण करा, बसा, मुक्काम करा आणि सकाळी उठून जा. पण कार्यक्रम नाही झाला, काही नाही झाला तर थोडंसुद्धा त्यांच्या मनावर कसल्या प्रकारचं काही नव्हतं, हे नव्हतं की बाबा, तरी सगळा आनंद त्यांना. मग यावर्षी उत्सव झाला की ते अशोक बापून करतात, महाराज आमची एकादशी लिहून ठेवा बरं का. आणि नेमकं असं आहे, नाशिक भागाला पुरे कीर्तन मला एकादश धरूनच येते एकादशीला. या उत्सवाची चिंता. सगळी मंडळी सुंदर. आमच्या संतोष महाराजांनी पेटी वाजवली, मला जरा कपडे बरी दिसाले, जरा बरी दिसालीत म्हणलं. त्या पाटोद्याला कीर्तन होतं, खालून पॅन्टन वरून शर्ट डोसक्याला टोपी नाही, पेटी घेऊन बसली. आता मग BP वाढू लागला, पर करू काय नाही. पेटी सुंदर, मला बरं आहे, टोपी छान. मृदंगाचार्य ध्वनी सुंदर आहेत, वाजविणार सुंदर आहेत. परिसर सावरगाव वगैरे परिसरातून सर्व संत मंडळी, महानुभाव, माता माऊल्या, सर्व साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर. काही त्रास नाही बरं का, काही नाही. खूप आनंद. इतक्या दूर येऊन सगळं बरोबर असलं तर उत्साह येतो, नाही तर येत नाही मला. आमच्यासारखीचे कीर्तन काही शेवेचं मूड असला तर मुडावरले कीर्तन येते. आधी पाकिट दिल्यावर तरी बरं वाटत. सगळं बरोबर असलं तर बरोबर आहे. म्हणून एवढे सगळे माणसं, छोटे छोटे गावं, पण किती समाजाला आवड आहे. हे चित्र आता दुर्मिळ होत चाललेले आहेत. पण तुमच्याकडे बरं आहे बा, आपल्या सगळीकडेच बरं आहे, पण तुमच्याकडे थोडं विशेष वाटतं आम्हाला. का वाटतं? तरुण मंडळी कीर्तनला असतात म्हणून बरं वाटतं. खेडगाव, हो खेडगावला, अंतरविरी, सगळे गाव, ही सगळी मंडळी बघा, तुम्ही सुंदर आहात सगळे. तरुण मंडळी कीर्तनला येता, आनंद आहे. आणि अन्नदानाबद्दल तर बोलायचं कामच नाही. मिष्ठान्नाचं अन्नदान, पंक्तीवाली कमी नाही. बाळू काकानं ना गरबी काय जिलबी गरम आहे घ्या. बाळू काका आपण दोघंही शुगरचे पेशंट आहोत. म्हणजे एवढा आनंद सगळा, सगळे प्रसन्न श्रोते. असंच प्रेम ठेवा. 114 वर्ष नाही, 150, 200 वर्ष, 300, 500 वर्ष परंपरा अखंड चालू द्या. एवढे वर्ष झाले तरी एवढा उत्साह आहे, सुंदरता आहे सगळी. भगवंत करो तुमचा परमार्थ वाढता राहो. सगळ्यांना भगवत बुद्धी, परमात्मा सद्बुद्धी देवो. दुःख दारिद्र्य देशांतरला पळून जावं. सर्वांचं कल्याण पांडुरंगानं करावं, एवढी सद्वासना अंतःकरणपूर्वक ठेवून माझ्या वाणीला विराम घेतो. काही चुकीहुकी झाली असेल क्षमा करा. योग्य आहे ती सद्गुरूची कृपा म्हणून गोड करा. सर्वे सुखिन्न संतो, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यंतो, मा कश्चित् दुःखम वाप्नुयात्. सुंदर गायक शिवराम महाराज, नवनाथ बुवा, ही सर्व दोन्ही मृदंगाचार्य महाराज मंडळी. साथीला आमचे संतोष महाराज पेटी वाजवायला, हे आपले सुंदर गोड क्षण करायला, ती रेकॉर्डिंग करायला कॅमेरेवाला, त्यालाही धन्यवाद. काही नाही धन्यवाद. का? त्या लोकांचे उपकार आहेत, त्यांच्यामुळं परमार्थ घराघरात पोहोचायला. हे जर साधन नसतं ना आता ह्या काळाला, तर आपले पोरं सर्व दुसरीकडेच गुंतले असते. या साधनामुळं का होईना पण ते चिटकून राहिलेत परमार्थाला. आणि अध्यात्माला विज्ञानाची जोड पाहिजे, आणि विज्ञानाशिवाय अध्यात्माला काय होत नाही, पुष्टी मिळत नाही. पण चांगली गोष्ट आहे, आपल्याला एक क्षण पाहायला मिळतात 10-5 वर्षाला. अहो आजही शंकर महाराज कंदार, श्री गुरु शंकर महाराज कंदारकरांची कीर्तन आहेत, मामासाहेबांची कीर्तन आहेत, त्या मोबाईलवर रेकॉर्डिंग करून ठेवून आज आहे वाणी ऐकत. श्री गुरु धुंडा महाराजांची कीर्तनं, जगन्नाथांनाची कीर्तनं, पठाडी महाराजांची कीर्तनं, आमच्या घुलेबाबाचं कीर्तन, त्या ह्याच्यावर येईन, त्या मोबाईलवर. त्या नाही तर आज वाणी ऐकायला मिळाली असती का? तसं आपण बी मिळाला नाही. मात्र आपण काय अमर आहोत का? अमृत पिऊन आलेले आहोत का वाघिणीचं दूध पिलंय आपण? नाही. मग कधीतरी कालांतरानं 114व्या वर्षी आमच्यात हे गायक होते, आमच्यात हे वादक होते, हे कीर्तनकार आले होते. हे गोड क्षणाची आठवण म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. त्या लोकांना आपल्या इतकंच त्यांचं आता परमार्थात कार्य श्रेष्ठ ठरायला लागले बरं का.
जेवढं गायक बेजार तितकंच ते बेजार इकडं फिरव तिकडं फिरव हे प्रमाण घे ते प्रमाण घे हे सोडून दे ते धर त्यांची बेजारीच आहे महाराज मृदंग जसा लावावा लागते तसं त्याची शेटिंग करावंच लागते हे सगळे म्हणून सगळ्यांनी धन्यवाद माझ्या वाणीला विसावा आता वेळ भरपूर झाला आपलं कीर्तन कवाय सुरू हो जा जिल्हा परिषद शाळेसारखं असते सुटतही वेळेला पण 10च्या पुढे जात नाही पण गेले असतील काही नाही की भाऊ 1 मिनिटं जासाला पकड झाला आता एकदा तुकोबरायचं भजन करा सेवा संपली तुकाराम